ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। कृष्णा आंधळे नाशकात दिसल्याचा दावा स्थानिकांनी केला होता। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सुद्धा त्याच्या मागावर पोलीस असल्याची माहिती आहे। या दाव्यावर पोलिसांकडून स्पष्टीकरण आता देण्यात आलंय। कृष्णा आंधळेचा दुसऱ्या दिवशीही शोध सुरू आहे। तर कृष्णा आंधळे याचा नाशिक पोलिसांकडून शोध घेतला जातोय। सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नाही असा खुलासा नाशिक पोलिसांनी केल्याची माहिती आहे। तर कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये फिरत असल्याचा नागरिकांनी दावा केला होता। स्थानिकांनी कृष्णा आंधळेला पाहिल्याचं म्हटलं होतं। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। लक्ष्मण, काय सांगाल? कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचं बोललं जात होतं, मात्र पोलीस आता वेगळाच दावा करताना दिसतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी जो आहे कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याचा दावा काही स्थानिक नागरिकांनी काल केलेला होता। आणि या सगळ्याच्या अनुषंगानं काल नाशिक पोलिसांकडून शहराच्या वेगवेगळ्या भागात या सगळ्याचा शोध घेण्यात आला। जो व्यक्ती कृष्णा आंधळे आहे अशा प्रकारचा दावा करण्यात आलेला होता, त्याही व्यक्तीचा शोध जो आहे तो पोलिसांनी घेतला। मात्र पोलिसांच्या तपासामध्ये प्राथमिक जी माहिती आलेली आहे, जो व्यक्ती सीसीटीव्ही मध्ये दिसतोय तो व्यक्ती कृष्णा आंधळे नसल्याचं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र असं जरी असलं तरी या व्यक्तीच्या अनुषंगानं, या तक्रारीच्या अनुषंगानं नाशिक पोलिसांकडनं आज दुसऱ्या दिवशी देखील या संपूर्ण प्रकाराचा तपास केला जातोय। या भागातले सीसीटीव्ही जे आहेत ते पुन्हा एकदा तपासले जात आहे। ज्या वेळेमध्ये हा संशय त्यांना दिसून आला त्या वेळेच्या कालावधीमधले वेळेत जे सीसीटीव्ही आहे ते देखील आता पोलिसांकडनं तपासले जात आहे। आणि हे प्रकरण सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे आणि त्यामुळे पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये गांभीर्याने आहेत आणि म्हणून दुसऱ्या दिवशी देखील या प्रकरणाचा तपास जो आहे तो नाशिक पोलिसांकडनं घेतला जातोय। निश्चितच त्यामुळे आता कधी सापडणार कृष्णा आंधळे आणि कुठे सापडणार असा सवाल आहे। धन्यवाद लक्ष्मण, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर कृष्णा आंधळेला बघितल्याचा दावा स्थानिकांनी केलेला होता आणि जे काही विवरण त्यांनी दिलेलं होतं त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू केला। मात्र ज्या व्यक्तीला कृष्णा आंधळे समजत होते तो कृष्णा आंधळे नाहीच असा खुलासा आता तपासानंतर पोलिसांनी केलेला आहे। त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे असा सवाल उपस्थित होतोय। तर कृष्णा आंधळे हा 90 दिवसांपेक्षाही जास्त वेळ झालेला आहे, फरार आहे। संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती डिसेंबर 2024 मध्ये आणि त्या हत्येचा जेव्हा मारहाण केली जात होती निर्दयीपणे संतोष देशमुख यांना त्याचा व्हिडिओ बनवणारा हा कृष्णा आंधळे मात्र तेव्हापासून फरार आहे। तो अजूनही पोलिसांना सापडलेला नाहीये। आणि काल एका व्यक्तीनं आपण कृष्णा आंधळेला पाहिल्याचा दावा केला होता दत्त मंदिरामध्ये। त्यानुसार त्याने पोलिसांना सुद्धा या विषयीची माहिती दिली होती आणि पोलिसांनी तपास सुरू केला। पण ज्या व्यक्तीविषयी ही माहिती देण्यात आली किंवा जो काही दावा करण्यात आला होता त्यानुसार हा व्यक्ती कृष्णा आंधळे नाही असं पोलिसांनी खुलासा केलेला आहे। तरी सुद्धा आजही तपास सुरू आहे, शोध घेतला जातोय असंही पोलिसांनी सांगितलं। त्या दुचाकीवर बसलेल्यांमध्ये एक पाठीमागे बसलेला एक व्यक्ती होता, परंतु तो त्या कृष्णा आंधळेसारखा दिसत नव्हता। आणि ती जी दुचाकी होती तो म्हणत होता की विदाउट नंबर प्लेट होती, परंतु फुटेजमध्ये दिसत आहे की त्या बाईकला नंबर प्लेट आहे। ॲक्च्युली त्या व्यक्तीच्या सांगण्यामध्ये संदिग्धता होती। वेळोवेळी तो वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे वेगळे सांगत होता तो, त्यामुळे त्याबाबत थोडंसं